अष्टविनायकांपैकी 6वा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लेण्याद्रीच्या श्री गिरिजात्मज गणेशाची पौराणिक कथा आणि इतिहास अत्यंत रंजक आहे. गिरिजा म्हणजे माता पार्वती आणि आत्मज म्हणजे पुत्र, म्हणजेच पार्वतीचा पुत्र गिरिजात्मज. पौराणिक कथा गणेश पुराणानुसार ही कथा माता पार्वतीच्या कठोर तपस्येशी जोडलेली आहे. पार्वतीची इच्छा आणि तपश्चर्या. देवी सतीने जेव्हा पार्वतीच्या रूपात पुनर्जन्म घेतला तेव्हा आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी, म्हणजेच श्री गणेशाला आपला पुत्र म्हणून प्राप्त करण्यासाठी तिने लेण्याद्री पर्वतावरील एका गुहेत सलग 12 वर्षे अत्यंत कठोर तपश्चर्या केली. बाल गणेशाचे प्रकटीकरण. पार्वतीच्या या असीम भक्तीने आणि तपश्चर्येने गणेशजी प्रसन्न झाले. भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी पार्वतीने पूजेसाठी मातीची पार्थिव गणेशमूर्ती बनवली. देवीच्या भक्तीमुळे त्या मूर्तीमध्ये प्रत्यक्ष प्राण आले आणि भगवान गणेश एका अत्यंत सुंदर 6 हात आणि 3 डोळे असलेल्या बालकाच्या रूपात तिच्यासमोर प्रकट झाले. लेण्याद्रीवरील वास्तव्य. असे मानले जाते की बालगणेश आपल्या बालपणीची 15 वर्षे लेण्याद्रीच्या याच डोंगरांवर राहिले. या काळात त्यांनी अनेक दैत्यांचा संहार केला आणि या परिसराला भयमुक्त केले. पुढे याच ठिकाणी महर्षी गौतम मुनींनी बालगणेशाचे मौंजीबंधन मुंज केले होते.